friends. Praise the Lord. A very warm welcome to you all in the name of our Jesus Christ. प्यारे भाइयों और बहनों, प्रेज द लॉर्ड। बाइबल मंथन देखने वाले सभी भाई बहनों का आराधना महिला ग्रुप की ओर से तहे दिल से स्वागत। बहन मनीषा लेकर आई हैं आज का सुसमाचार। आइए सुनते हैं। प्रेज द लॉर्ड। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। देवबापाने पुन्हा सुंदरशी वेळ बायबल मंथनच्या द्वारे आपल्या संगती बोलण्यासाठी दिली। आपण सुरुवातीला प्रार्थना करूया। पण आपले नेत्र बंद करून त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया। पिता परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझ्या नावाची स्तुती आराधना करतो देवबापा। या बायबल मंथनसाठी पिता परमेश्वर देवबापा आणि मग प्रत्येकाच्या जीवनासाठी प्रभूजी बायबल मंथनच्या द्वारे तुझं वचन, तुझी सुवार्ता देवबापा तू प्रभूजी लोकांपर्यंत पोहोचवते। ही तुझी सेवा, हे तुझं कार्य माझ्या देवबापा, तू वाढव आणि तू चालव प्रभूजी। येणाऱ्या वचनातून तू प्रत्येका संगती बोल, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू चालव आणि देवा तुझ्याच नावाचा गौरव करून घे। इथून पुढच्या सर्व वेळेसाठी तुझ्या हाती आहेत। ख्रिस्त येशूच्या नावात प्रार्थना मागते म्हणून तुझा एक आमेन। प्रेज द लॉर्ड। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। आज आपण पाहणार आहोत विश्वासाबद्दल। तर तुमच्यासाठी मी वाचते इब्री लोकाचं पत्र, याचा 11वा अध्याय आणि वचन 1। विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे। या ठिकाणी आम्ही वाचतो प्रियांनो विश्वासाविषयी की विश्वास काय आहे। या ठिकाणी विश्वासाची व्याख्या आम्हाला सांगितलेली आहे की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे। या ठिकाणी आम्हाला दोन गोष्टी पाहायला मिळतात विश्वासाबद्दल, की आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री। तर जेव्हा आम्ही प्रभू येशूवरती विश्वास ठेवतो तेव्हा आम्हाला ख्रिस्त येशूमध्ये आशा आहे। आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला मेघावर बसून घ्यायला येणार आहे संपूर्ण मंडळीला। आम्हाला आशा आहे की आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार आहोत आणि त्याच या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याच्याबद्दलची खात्री आम्हाला कशामुळे मिळत आहे आज विश्वासाच्या द्वारे। म्हणून विश्वासाविषयी आपण पुष्कळ ऐकतो आणि विश्वास हा आम्ही
कधी ठेवतो किंवा का ठेवतो? जेव्हा आमचं विश्वास ठेवतो तेव्हा आमचं काय होतं? तारण होतं प्रियानो. आणि तो विश्वास आमचा कसा असावा, विश्वास कसा नसावा, विश्वासाबद्दलची खूप उदाहरणं आम्ही पवित्र शास्त्रामध्ये बघतो. आमचा विश्वास हा विश्वासाविषयीचं उदाहरण येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत असताना त्यांनी मोहरीच्या दाण्याची उपमा विश्वासाला दिलेली आहे. त्याने इतर कुठलं फळ किंवा टरबूज घेतलं नाही की तुमचा विश्वास तसा असावा, किंवा नारळ घेतलं नाही. छोटासा मोहरीचा दाणा प्रियांनो त्यांनी घेतला आणि त्याला विश्वासाची उपमा त्याने दिलेली. कारण की तो मोहरीचा दाणा पूर्णपणे गोल आहे, पूर्ण भरीव आहे, त्याला कुठेही छेद नाही किंवा छेद त्याला तो सहजासहजी तुटत नाही. तर तसा आमचा विश्वास प्रियांनो असावा, असं येशू ख्रिस्ताने आम्हाला बायबलमध्ये सांगितलेलं आहे. आणि आमचा विश्वास कसा नसावा, तर आमचा अल्पविश्वास नसू नये. आमचा विश्वास हा पूर्णपणे 100% विश्वास असावा. पूर्ण 99.99% देखील नाही, तर पूर्ण 100% आमचा विश्वास प्रियांनो असला पाहिजे. आणि विश्वास आमचा कायम, आमचा विश्वास हा होकारार्थी, की हे होईल, माझा हा विश्वास आहे की ह्या गोष्टी होतील. आणि आम्ही विश्वासावरच चालतो. कारण पौल देखील म्हणतो की आम्ही डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नाही चालत, तर आम्ही कसं चालतो? विश्वासाप्रमाणे चालतो. आम्हाला आशा आहे आणि आम्हाला भरोसा आहे आणि आम्हाला खात्री आहे त्या गोष्टीची की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. आम्ही स्वर्गामध्ये अनंतकालीन जीवन प्रभू येशू ख्रिस्तासंगती, परमेश्वरासंगती घालवणार आहोत, हा आमचा विश्वास आहे. आणि त्या विश्वासामध्ये थोडा जरी संशय आला किंवा तो विश्वास काही परिस्थितीमुळे, काही समस्या, अडचणी, आजारपण, त्याच्यामुळे डळमळीत आमचा विश्वास झाला नाही पाहिजे. म्हणून आमचा विश्वास तितका भरीव, तितका स्ट्रॉंग आमचा विश्वास असावा. आणि त्या विश्वासावरती कार्य होणं कसं आहे? अवलंबून आहे. आम्ही थोडका विश्वास धरला तर आमचं ते कार्य थोड्या प्रमाणात होतं. आम्ही जसा विश्वास धरू तसं आमचं कार्य होतं. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक वेळी सांगितले की त्याने चमत्कार केले, त्याने आजारी लोकांना बरं केलं, आणि तो प्रत्येक वेळी त्यांना म्हणाले की जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. आणि हा विश्वासावरती आमचं कार्य होणं अवलंबून आहे. समजा आम्ही उदाहरणासाठी आम्ही आजारी पडलो तर आम्ही काय करतो? डॉक्टरकडे जातो. मग त्या डॉक्टरच्या बोलण्यावरती आमचा काय असतो? विश्वास असतो. अर्धा आमचा आजार तो डॉक्टरच्या बोलण्यानेच काय होतो? अर्धा आजार आमचा बरा होतो. नंतर त्या डॉक्टरवरती आमचा विश्वास बसतो. असं आमचं जसं जगिक आम्ही विश्वास ठेवतो की हा, ह्या व्यक्तीने मला हमी दिली, मला खात्री दिली, तर आम्ही विश्वास ठेवतो. परंतु मला तुम्हाला सांगू दे प्रियांनो, जगाचा विश्वास हा फसवणारा आहे. जगाचा विश्वास हा तुम्हाला आणि मला धोका देणारा आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्तावरती जो तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो, तो विश्वास आम्हाला कधीही फसवणारा नाही. त्या विश्वासाचा आम्हाला कायम प्रतिफळ मिळणार आहे. आणि जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो तेव्हा आम्हाला विश्वासासोबत कृती देखील करणं गरजेचं आहे. कृती काय आहे की आमच्या विश्वासाला कृतीची जोड असावी. आम्ही जर म्हणतो आमचा विश्वास आहे आणि आम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा भिकारी व्यक्तीला बघतो, आमचा विश्वास आहे, आम्ही शिकलो की बाबा, आम्ही वचनामधून शिकलो की आम्ही गरीब अनाथ यांचं काय करावी? दाद घ्यावी, आम्ही त्यांना मदत करावी. पण फक्त आम्ही हे मुखाने बोलून आम्हाला उपयोग नाही, तर आम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही ही कृती करतो तेव्हाच आम्ही जे बोलतो त्याप्रमाणे आम्ही कृती करतो. तसंच आमचा विश्वास देखील कार्यशील असावा, कृती करणारा असावा. आणि आमच्या विश्वासाची काय होते त्याची देखील कसोटी घेतली जाते. आम्ही बायबलमध्ये पाहतो पुष्कळशी उदाहरण. मोठं उदाहरण आमच्या समोर आहे अब्राहमाचं. त्याच्या विश्वासाची पारख झाली. इसाकाचं अर्पण ज्या वेळेला परमेश्वराने त्याला करण्यासाठी सांगितलं तेव्हा अब्राहमाच्या विश्वासाची देवाने काय केली? कसोटी घेतली. इसाकाला अर्पण करण्यासाठी ज्या वेळेला अब्राहम जात होता त्यावेळेला अब्राहमाचा विश्वास जो होता तो मजबूत होता. त्याला विश्वास होता की परमेश्वराने मला हे मूल दिले माझ्या म्हातारपणी, आणि परमेश्वरच ते जर मागत आहे तर मी ते का देऊ नये. आणि त्यांनी असा विश्वास धरला की या धोंड्यापासून देखील देव मला लेकरं देण्यासाठी समर्थ आहे. पण प्रियांनो, शेवटपर्यंत अब्राहम कसा राहिला? विश्वासयोग्य राहिला. आणि म्हणून परमेश्वराने त्याला काय म्हटलेलं आहे? विश्वासणाऱ्यांचा पिता. आणि म्हणून देखील जे आम्ही विश्वास ठेवतो ते देखील आम्ही विश्वासाच्या द्वारे काय होतो? अब्राहमाची संतान आणि देवाचे आम्ही काय आहे? आज
वारीस आहे. तसंच योबाचं उदाहरण तुम्ही घ्या, पुष्कळ उदाहरण आहेत. साराचं उदाहरण आहे, आणखी दानिएलाचं उदाहरण आहे. सिंहाच्या गुहेमध्ये तो होता, परंतु त्याला विश्वास होता की ज्या देवाची मी प्रार्थना करत आहे तो देव मला या संकटातून सोडवण्यासाठी कसा आहे, समर्थ आहे. आणि त्या विश्वासाचा परिणाम आमचा असा होतो की आम्हाला परीक्षामध्ये काय मिळतं, यश मिळतं. आणि आमचा विश्वास परमेश्वरावरती आणखी वाढत जातो. आणखी विश्वासाचा परिणाम आम्ही असा पाहतो की त्या विश्वासाच्या द्वारे आम्ही काय करतो, देवाला प्रसन्न करत असतो. विश्वासाच्या द्वारे आम्ही देवाला संतोषवितो. त्याच इब्री लोकाचं पत्र याचा 11वा अध्याय आणि त्याच्या 6 वचनामध्ये सांगितलंय की आणि विश्वास वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे. त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. या वचनामध्ये आम्ही वाचतो की विश्वासा वाचून देवाला संतोषविणं अशक्य आहे. आणि आमचं मनुष्य कर्तव्य काय आहे की देवाला संतोषविणं, देवाला प्रसन्न करणं. म्हणून आमचा विश्वास परमेश्वरावरती पूर्ण विश्वास असावा, होकारार्थी विश्वास असावा की होय प्रभू, जे तू करशील माझ्यासाठी दे. ज्या परिस्थितीमध्ये मी आहे ते प्रभू तुझ्या समोर आहे. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही कसं असावं, देवाशी विश्वासयोग्य आम्ही असावा. आम्ही स्वतःशी विश्वासयोग्य आम्ही असलं पाहिजे. आणि तसा आमचा विश्वास देवाला रोज आणि रोज संतोषविणारा आमचा विश्वास असावा. आणि त्याच विश्वासाचं प्रमुख उदाहरण आम्ही जर इब्री लोकाचं पत्र याचा 12वा अध्याय आणि त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं की आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. विश्वासाचं प्रमुख उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, आणि तोच आमच्या विश्वासाचा उत्पादक आहे. आम्हाला जर आज प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव माहीत नसतं तर प्रियांनो, आम्ही जगामध्ये जगी गोष्टींमध्ये असतो, आम्ही पापामध्ये असलो असतो. परंतु आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव ऐकलं, आम्हाला सुवार्ता कळली आणि आम्ही विश्वास ठेवला आणि आमचं काय झालेलं आहे, तारण झालेलं आहे. आणि परमेश्वराच्या कृपेने आमचं काय झालेलं, आम्ही आणखी जर आम्ही वाचलं पुढे की गलतीकाराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 26 वचन, कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. ख्रिस्त येशूवर आम्ही जो विश्वास ठेवला त्याच्याद्वारे देवाचे पुत्र होण्याचा अधिकार प्रियांनो आम्हाला मिळालेला आहे. आणि तोच आमचा विश्वास दिवसांदिवस आमचा परमेश्वरावरचा विश्वास कसा असला पाहिजे, वाढणारा असा असला पाहिजे. विश्वासामध्ये आम्ही मुळावलेले असले पाहिजे, कारण की आम्ही जगाची परिस्थिती पाहत आहोत. आज ही जगाची परिस्थिती जशी आहे, आम्ही पाहत आहोत की महामारी आहे, संकट आहे, भूकंप आहे, की ते कोरोनाचं वातावरण आम्ही सर्वांनी अनुभवलं आहे. परंतु आमचा विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त या परिस्थितीमध्ये देखील आम्हाला सांभाळणार आहे, आमचं संरक्षण करणार आहे. आणि शेवटी विश्वासाच्या द्वारेच आम्ही काय होणार आहोत, वाचले जाणार आहोत. याच इब्री लोकाचे पत्र याचा 10वा अध्याय आणि 38 वचनामध्ये सांगितलंय की माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. आम्ही कसे विश्वासाच्या द्वारेच आम्ही शेवटल्या काळामध्ये, शेवटल्या दिवसामध्ये आम्ही जगणार आहोत. आणि तोच आमचा विश्वास आम्हाला इतर लोकांना देखील काय करायचं आहे, सांगायचं आहे. इतर लोकांना आम्हाला सुवार्ता सांगायची ही शेवटला काळे, आम्ही युगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आहोत. तर प्रभू येशू ख्रिस्तावरती तुम्ही विश्वास ठेवा, म्हणजे तुमचं काय होईल, तारण होईल. तर परमेश्वर करो या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना. धन्यवाद येशू. दे बापा, मी तुझी स्तुती करतो, आराधना करतो. प्रभूजी वचनाच्या द्वारे तू आम्हाला सांभाळ. पिता परमेश्वरा, विश्वासाच्या द्वारे प्रभूजी तू आम्हाला वचनामध्ये पिता परमेश्वर दे बापा विश्वासामध्ये मुळावलेला असण्यासाठी दे बापा आम्हाला या वचनाच्या द्वारे तू प्रोत्साहित केलं. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. जे जे लोक दे बापा हे वचन ऐकतील त्या प्रत्येकाचा विश्वास वाढावा. आणि प्रभूजी त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवा. परमेश्वरावर दे बापा त्यांनी भरोसा ठेवा. प्रभू येशू ख्रिस्त हाच तारणारा आणि जिवंत देव आहे याचा त्यांनी विश्वास ठेवावा आणि त्यांचं तारण व्हावं अशीच आम्ही दे बापा प्रार्थना करतो. बायबल मंथनसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी. कार्य ही सेवा अशीच प्रभूजी वाढणारी अशी असू दे आणि आमचा विश्वास आहे येणाऱ्या दिवसामध्ये हे कार्य तू दे बापा अधिक आणि अधिक वाढवत आहेस. इथून पुढच्या संपूर्ण वेळेसाठी आम्ही तुला धन्यवाद देत
येशूच्या नावात ही प्रार्थना मागते म्हणून तुझे पिता, आमेन. सिस्टर मनीषा, विश्वास या विषयावर वचनावर आधारित सुंदरशा मार्गदर्शनाबद्दल प्रभूला गौरव व आपणास अनेक आशीर्वाद. And now we are privileged to hear a special song from our gospel singer, Sister Blessy. Here she comes. याद हर दिल में हमको जलाना है, भटके हुए दिल को प्रभु से मिलाना है. एक याद हर दिल में हमको जलाना है, भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है. एक याद हर दिल में संसार की आशा भरी नजरें हमी पर है, उद्धार का संदेश भी कांधों के ऊपर है. संसार की आशा भरी नजरें हमी पर है, उद्धार का संदेश भी कांधों के ऊपर है. एक दीप से लाखों दिए हमको जलाना है, एक दीप से लाखों दिए हमको जलाना है. भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है. एक याद हर दिल में हमको जलाना है, भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है. इतने सरल ये रास्ते कल ना खुले होंगे, प्रचार के अवसर हमें हासिल नहीं होंगे. इतने सरल ये रास्ते कल ना खुले होंगे, प्रचार के अवसर हमें हासिल नहीं होंगे. तैयार रहना कल हमें खुद को मिटाना है, तैयार रहना कल हमें खुद को मिटाना है. भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है. एक याद हर दिल में हमको जलाना है, भटके हुए दिल को प्रभु से मिलाना है. भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है, भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है. धन्यवाद सिस्टर ब्लेसी. आपका गीत सुनकर हम सब आशीषित हुए. सही फरमाया आपने. एक आग हर दिल में हमको जलाना है, भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है. प्यारे भाइयों और बहनों, पवित्र बाइबल की पहली पुस्तक उत्पत्ति में अध्याय 6, 7, 8 और 9 में हम नूह के बारे में पढ़ते हैं. अध्याय 6 में हम मनुष्य जाति की दुष्टता के बारे में पढ़ते हैं. आइए पढ़ते हैं उत्पत्ति अध्याय 6 वचन 13.
परमेश्वर ने नूह से कहा, सब प्राणियों के अंत करने का प्रश्न मेरे सामने आ गया है, क्योंकि उनके कारण पृथ्वी उपद्रव से भर गई है। इसलिए मैं उनको पृथ्वी समेत नष्ट कर डालूंगा। यूहन्ना की पहली पत्री अध्याय 2 वचन 18 में बताया गया है कि ये अंतिम समय है। तीमुथियुस की दूसरी पत्री अध्याय 3 वचन 1 से 5, आइए हम पढ़ते हैं। पर यह स्मरण रख कि अंतिम दिनों में कठिन समय आएंगे, क्योंकि मनुष्य स्वार्थी, लोभी, डींगमार, अभिमानी, निंदक, माता पिता की आज्ञा टालने वाले, कृतघ्न, अपवित्र, दया रहित, क्षमा रहित, दोष लगाने वाले, असंयमी, कठोर, भले के बैरी, विश्वासघाती, ढीठ, घमंडी और परमेश्वर के नहीं वरना सुख विलासी चाहने वाले होंगे। वे भक्ति का भेष तो धरेंगे, पर उसकी शक्ति को न मानेंगे। ऐसों से परे रहना। भाइयों और बहनों, ये सब तो आज इस पृथ्वी पर हो रहा है। नूह के दिनों में हम देखते हैं कि नूह ने बनाए हुए जहाज में सिर्फ नूह के परिवार के 8 लोग जा सके। आज हमारी क्या स्थिति है? हम हमारे मसीह के तारण रूपी जहाज में जाने की तैयारी कर रहे हैं या नहीं? बड़ी गंभीरता से सोचने वाली बात है। प्रकाशित वाक्य 2 और 10वें वचन में कहा है, प्राण देने तक विश्वासी रहे तो मैं तुझे जीवन का मुकुट दूंगा। हमारी प्रार्थना है कि इस नेक काम में, जीवन का मुकुट पाने में, मसीह के तारण रूपी जहाज में जाने में पवित्र आत्मा हमारी अगुवाई करे। बाइबल मंथन देखते रहिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए। खुश रहिए, आशीषित रहिए। शालोम।